नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित, वय 24 वर्ष, मी मुंबईचा रहिवासी आहे। मी आणि माझ्या परिवारात आम्ही चौघेजण होतो, आई, बाबा, माझी ताई आणि मी। पण ताईचं लग्न होऊन 2 वर्ष झाली, त्यामुळे ती आता सासरी असते। कधीतरी 3-4 महिन्यांनी ती घरी येते। आई बाबांच्या भेटीला एकदा झालं असं की त्या दिवशी रविवार होता। मी सकाळी उशिरा उठलो आणि आळस करत हॉलमध्ये बसलो होतो। आई बाबा त्यांच्या रोजच्या गप्पांमध्ये मग्न होते। माझ्या हातात मोबाईल होता आणि मी हलकासा हसत व्हिडिओ कॉल स्क्रोल करत बसलो होतो। आईने स्वयंपाकघरातून आवाज दिला, रोहित, जरा दार उघड, बघ नवीन बाई मोलकरीण येणार आहे, आजपासून नवीन मोलकरीण। मी एक क्षण थबकलो। आधीची बाई नुकतीच गावाला गेली होती, त्यामुळे आईने कोणीतरी नवीन ठेवली होती। मला या सगळ्यात विशेष रस नव्हता, पण दार वाजलं तसं मी अनिश्चितपणे उठलो आणि दार उघडलं। समोरचं दृश्य पाहून माझे डोळे क्षणभर विस्फरले। समोर ती उभी होती, साधारण 28 वर्षाची, मध्यम उंचीची, पण तिच्या व्यक्तिमत्व एक वेगळीच कळी होती। तिचा सावळा रंग गुलाबी सरी तेजीने झळकत होती। मोठे गलफटे काळे काळे डोळे माझ्यावर स्थिर होते आणि ओठावर एक हलकसं मिसकी हास्य होतं। तिचे लांब काळेभोर केस मोकळे सोडलेले होते, काही लट हलक्या वाऱ्याने तिच्या गालावर अलगद झुलत होत्या। कपाळावर मोठी टिकली होती, नाक छोटं पण टोकदार, गाल हलकेसे भरलेले। ती अगदी गलफटे लालसर गुलाबी रंगाची साडी नेसली होती। तिच्या सुंदर मानेवर अलगद विसावलेले मंगळसूत्र, ती एवढी सुंदर होती की मी तिला डोळे भरून बघत शांत उभा होतो, पण ती शांत उभी होती। काही क्षण शांतता पसरली, मग ती हलकसं हसली आणि म्हणाली, साहेब, मी नवीन कामवाली बाई प्रिया कामाला लागू का? तिने हे बोलताच तिने थोडा पदर पुढे ओढला। मी एकदम भानावर आलो, गळा खाकरून म्हणालो, हो, घ्या ना आत। ती आली। तिच्या मागे येणाराच त्यांच्या सुवासाचा मंद दरवळत होत माझ्या मनात काहीतरी वेगळंच करून गेला। प्रिया घरात आली आणि तिने स्वभावातील नजर फिरवली। मोठ्या श्रीमंती घराचा आलिशानपणा तिला जाणवत होता, पण तिच्या चेहऱ्यावरचा फारसा प्रभाव नव्हता। माझी नजर अचानक तिच्या हातावर गेली। तिच्या हातातलं भाजलं होतं, काहीतरी लागल्याचं निशाण होतं। हातातल्या काहीच बांगड्या व्यवस्थित होत्या, बाकी फुटल्या होत्या। ती जरा सावधच म्हणाली, घर छान आहे, पण फारच छान वाटतंय। तुमचं लग्न नाही झालं का? तिच्या अनपेक्षित प्रश्नाने मी गडबडलो। अजून नाही, मी हसून उत्तर दिलं। ती हसली आणि म्हणाली, बरं आहे, नाहीतर बायको असती तर माझ्या इथे कामाला लागण्याआधीच रागाने आकलून लावलं असतं। बायका कधीही मागे नुसती बडबड घाई असते, काम करून घ्यायची। हो, मोलकरीण नसलं म्हणून काय झालं? आम्ही पण माणसातच आहोत की एकसारखं सतत दिवसभर काम करत राहू शकत नाही ना? पण घर मालकीन बायकांना हे कुठं कळतं? मी गडबडलो। ही बाई काही साधी नाही असं वाटून मी मागे जाऊन विचारलं। ती म्हणाली, बायका नवऱ्यांना जपतात हो, पण नवऱ्याने दुसऱ्या बायकांशी जास्त बोलणं तर लगेच कुरकुर सुरू होते। मी तिच्या हावाभावाने हसलो। ती कामाला लागली। झाडूपूस करताना तिच्या हालचालीकडे माझं बारीक लक्ष होतं। दुसऱ्या दिवशी ती जरा लेट आली। मी आतुरतेने तिची वाट पाहत होतो। डोअरबेल वाजली। मी पटकन जाऊन दरवाजा उघडला। समोर प्रिया उभी होती, पण तिच्यात आज वेगळा बदल दिसला। तिने आज लाल रंगाची साडी नेसली होती आणि ज्यावर पांढरी फुलं होती आणि भरपूर मेकअपही केला होता। तिच्या नाजूक ओठावर लाल रंगाची लिपस्टिक। मी तिला निहाळत होतो, तेवढ्यात ती म्हणाली, साहेब, जरा बाजूला होणार आहात का? मला आत तरी येऊ द्या, एवढं ध्यान देऊन काय बघताय? तिच्या बिंदास बोलण्याला मी घाबरून मान खाली झुकवली। कदाचित माझ्या नजरेतील ती ओढ तिला दिसली होती। आता या मोहक स्त्रीला मी माझ्या हातून कसं जाऊ देऊ म्हणून हिला आपल्याकडे आकर्षित करायचं। ती आत आली, झाडू उचलून कामाला लागली आणि मी म्हणालं, अहो, तुम्हाला मी वहिनी म्हणून हाक मारली तर चालेल ना? तिने माझ्याकडे बघितलं। हो चालेल। मी बाजूला जाऊन सोफ्यावर बसून विचारलं, अहो प्रिया वहिनी, आणखी कोण कोण आहे तुमच्या घरी? ती झाडू मारताना म्हणाली, जास्त लोक नाहीत, माझी सासू आता नाहीये, सासरे बुवा आहेत, मी, माझा नवरा आणि माझा लहान मुलगा अर्पित। तेवढ्यात तिचं झाडू मारून झालं आणि ती किचनकडे गेली। माझ्यासाठी नाश्ता बनवला। ही संधी होती, घरात कोणीच नव्हतं। रविवार असल्याने आई बाबा सकाळी 10 वाजता खरेदीसाठी गेले होते। मी लगेच किचनमध्ये जाऊन गुपचूप तिच्या मागे जाऊन उभा राहिलो। पुढच्या क्षणी तिने मागे वळून पाहिलं, झाला का नाश्ता तयार? वहिनी, मी पाणी पिण्यासाठी आल्याचं नाटक करत फ्रीज उघडलं। वहिनींनी मला तिथेच प्लेटमध्ये पोहे दिले। मी तिलाच बघत मागे उभा होतो। हळूच तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, अरे वा प्रिया वहिनी, आज तुम्ही खूपच सजलात, काही विशेष कारण आहे का? तिने माझ्या डोळ्यात बघितलं। चांगलं बारीक लक्ष आहे साहेब तुमचं माझ्यावर। नाही, असं नाही, आज तुम्ही खूपच छान दिसताय, नवीन कपडे, एवढा मेकअप, त्यात आनंदही दिसताय, म्हणून सहज विचारलं, आज काही विशेष आहे का? ती म्हणाली, अरे वा, बरोबर ओळखला, आज माझा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी हसत म्हणालो। आणि घरी कोणी नसल्याने तिला इम्प्रेस करण्यासाठी मी बाहेर जाऊन केक आणला। मी तिला बाहेर हॉलमध्ये आणून
टेबलावर केक बघून ती आश्चर्यचकित झाली. अहो साहेब, या सगळ्यांची काय गरज होती? असं म्हणत ती टेबलासमोर आली. आम्ही दोघांनी मिळून केक कापला. ती मला म्हणाली. माझ्या हाताने केक भरवला आणि तिच्या चेहऱ्यावरही केक लावला. ती चेहऱ्यावर केक लावताना माझ्या हात तिच्या कोमल गालावरून फिरत होते. जणू कापसाच्या उशीवर फिरवत आहे असं वाटत होतं. तेवढ्यात ती डोक्याला हात लावत म्हणाली, अरे देवा, मी चुलीवर भाजी ठेवली आहे, आणि धावत किचनमध्ये गेली. मी स्वतःला सावरला आणि तिथे सोफ्यावर बसलो. किचनमधून बाहेर निघून ती सरळ बाथरूममध्ये गेली. फ्रेश होऊन बाहेर आली आणि माझ्याजवळ येऊन उभी राहिली. म्हणाली, साहेब, तुम्ही जे काही फोटो काढले ते मलाही सेंड करा. अहो, कसं सेंड करणार? माझ्याजवळ जर तुमचा नंबर नाही. ती असली. अहो, मग काय त्यात एवढं? माझा नंबर घ्या आणि मला व्हॉट्सअप करा फोटो. असं म्हणत तिचा नंबर दिला. मी लगेच ते घेतला आणि तिला केला आणि आई बाबा घरी आले. संध्याकाळी आज पुन्हा 6 वाजता प्रिया वहिनी घरी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिची वाट बघत बसलो होतो. मला तिच्याशिवाय काहीच सुचत नव्हतं. मी माझ्या रूममध्ये व्हिडिओ बघत बसलो होतो. तेवढ्यात ती पाण्याची बाटली घेऊन लादी पुसायला आली. तिने बादली खाली ठेवून लादी पुसायला कपडा घेतला आणि वाकली. ती लादी पुसत होती. मी तिलाच बघत होतो. तिची हालचाल सगळं काही वेळ लावणारं होतं. ती जाणून माझ्या नजरेला समोर जात होती. दिवसभर सतत माझ्यासमोर येत होती. आईलाही ती आवडली होती. त्या दिवसापासून प्रियाने घर सांभाळायला सुरुवात केली. सकाळी आली की आधी हॉल, मग किचन, शेवटी माझी खोली, असा तिचा रुटीन झाला. मग तिच्या येण्याची सवयच लागली. एक दिवस ती लादी पुसत असताना मला अचानक तिच्या हातावर आणि खांद्यावर कोणी मारल्यासारखं लाल ठसे दिसले. मी विचारलं, काय झालं? हे निशाण कसे? ती असत म्हणाली, काही नाही साहेब. असंच. मी जरा ठामपणे पुन्हा विचारलं. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती रडत म्हणाली, हो, तुम्ही मला काल जे फोटो पाठवलेत ना वाढदिवसाचे, ते माझ्या नवऱ्याने बघितले आणि मला म्हणाला, काय गरज होती वाढदिवस साजरे करायची, आणि दारू पिऊन मला मारलं. मी पुढे जाऊन म्हणालो, अहो रडू नका. पण नुसती रडत होती. ती माझ्याशी असंच वागतो, कामाला जातो आणि कामाचे सर्व पैसे दारू उडवून येऊन माझ्याशी भांडण करतो. घराची जबाबदारी माझ्या एकटीवरच आहे. मी तिला पाणी आणून दिलं आणि म्हणालो, अहो, परिवारात अशा गोष्टी चालतात. एक दिवस सगळं ठीक होईल. पाणी पित तिने माझ्याकडे बघितलं. मला तिच्या नजरेत एक वेगळीच लचक दिसली. एक दिवस ती कपाटाजवळ उभी राहून कपाट पुसत होती. वरच्या सेलवर तिचा हात पोचत नव्हता. तिने पदर सावरत हात उचलला आणि तिच्या कमरेचा कापसासारखा रंग मला दिसला. ती थोडीशी वळली आणि माझ्या नजरेला नजर देत म्हणाली, साहेब, मदत करणार नाही का? तुम्ही आता विचारल्यावरच मदत करावी का? मी उत्तर दिलं. ती हसली आणि झाडू मारू लागली. हळूहळू आमच्यातील अंतर कमी होत गेलं. तिच्या नजरा थोड्या लाजऱ्या झाल्या होत्या आणि माझी नजर तर केव्हाच तिच्या सौंदर्यात हरवली होती. एका दिवशी आईची तब्येत खराब असल्याने आईने प्रियाला रात्री घरीच थांबून घेतलं. मी रात्री उशिरापर्यंत हॉलमध्ये टीव्ही बघत बसलो होतो. आई वरच्या मजल्यावर झोपली होती. प्रिया स्वयंपाकघरात आवरून बाहेर आली. ती थोडीशी दमली होती. ती सरळ माझ्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसली आणि ओठावर बोट फिरवत म्हणाली, साहेब, किती बायका असतील तुमच्या मागे? अचानक हा असा वेगळा प्रश्न, पण आता आमची जवळीक वाढत चालली होती. मी मुश्किलीने विचारलं, का ग? ती म्हणाली, तुम्ही चांगले दिसता, श्रीमंत आहात, कोणतीही मुलगी मोहात पडेल तुमच्यावर. मी असलो पण म्हणालो, तू कोणत्याही मुलीसारखी नाही. ती स्तब्ध झाली. मी जवळ सरकून बोललो, कारण तुझ्यात काहीतरी वेगळं आहे जे मला रोज मोहात टाकतंय. तिच्या श्वासात वेग वाढला. तिला कळालं होतं आता काहीतरी घडणार आहे. तेवढ्यात ती लगेच माझ्यापासून लांब झाली. दिवस आणि ती रात्र तिच्या आठवणीतून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात तारांबळ उडाली. मी उठलो तर आई म्हणाली, मामांची तब्येत खराब आहे. आई बाबा जशी प्रिया वहिनी सकाळी कामाला आली, माझी जबाबदारी तिच्यावर सोपून ते निघून गेली. तिला आजचा दिवस इथेच थांबायला सांगा असं सांगून गेले. दिवसभर मी दुरूनच तिच्या हालचालीवर लक्ष ठेवून होतो. ती मुद्दा माझ्यासमोर येत होती तरीही मी तिच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दाखवत होतो. हळूहळू दिवस गेला. रात्र झाली. घरात कोणीच नव्हतं. आई वडील बाहेरगावी गेले होते. मी आणि प्रिया दोघेच होतो. मी जेवण करून सरळ रूममध्ये निघून गेलो. जाताना तिच्याकडे बघितलं सुद्धा नाही. अचानक 9:30 वाजता ती हळूच माझ्या खोलीत आली. तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि भीती स्पष्ट दिसत होती. साहेब, माझा अर्पित, माझा मुलगा खूप आजारी पडलाय. ताप उतरत नाही. आत्ताच माझे सासरे बुवांचा फोन आला. त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी दवाखान्यात भरती करायला सांगितलंय, पण पैशाचं काही सुचत नाही. ती रडत होती. मी कशाचाही विचार न करता लगेच गाडीची चावी उचलली, कपाट उघडलं, पैसे काढले आणि म्हणालो, चला आपण लगेच हॉस्पिटलला जाऊ. दवाखान्यात पोहोचताच डॉक्टरांनी सांगितलं, मुलाची प्रकृती गंभीर आहे, उपचारासाठी ताबडतोब पैसे भरावे लागतील. प्रिया बिचारी हतबल झाली. तिचा नवरा दारूच्या नशेत गडगडत पडला होता. मी पैसे भरले, त्यात काही कमी पडले. मी ते लगेच माझ्या खात्यातून ट्रान्सफर केले. ती माझ्याकडे थक्क होऊन पाहत राहिली. साहेब, हे सगळं माझ्यासाठी एवढं कसं काय करता तुम्ही? तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. मी तिला धीर देत म्हणालो, कारण तू चांगली आहेस प्रिया. तुझ्या डोळ्यातील वेदना आता मला समजली. त्या रात्री आम्ही दोघं हॉस्पिटलच्या बाकावर बसून राहिलो. अर्पितच्या तब्येतीत सुधार होत होती, पण प्रिया मात्र थोडीशी शून्य वाटत. मी हलक्या आवाजात म्हणालो, प्रिया, आता तुम्हाला कोणाची भीती बाळगायची गरज नाही. मी आहे ना.
यापुढे कृपा करून मला साहेब नाही तर माझ्या नावाने हाक मारा, मग मला आवडेल. ती माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात भावनांचा महापूर होता. मग ती हळूच पुढे आली आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. तिच्या अश्रूंनी माझा शर डोलला झाला. पण त्या क्षणी मला जाणवलं की मी फक्त तिला आधार दिला नव्हता, तर तिच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवलं होतं. अर्पितला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला आणि प्रियाने सुटकेचा श्वास घेतला. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण समाधानही होतं. मी तिला घरी पोहोचवायला मदत केली. परत येऊन तिची आठवण होती. तसंच मन करून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिची वाट बघत राहिलो, पण ती आली नाही. तो दिवस मी टीव्ही आणि मोबाईल व्हिडिओ बघण्यात घालवला. रात्री उशिरा मी हॉलमध्ये एकटाच बसून तिच्याच विचार करत होतो. अचानक माझ्या खोलीच्या दारावर हळूच आवाज आला. रोहित. मी उठून दार उघडलं. प्रिया उभी होती. तिचे डोळे ओलसर होते, पण त्यात वेगळंच काहीतरी होतं. हातावर मानेवर मारल्यासारख्या जखमा होत्या. मी काही विचारण्याच्या आधीच ती आत आली आणि हलक्या आवाजात म्हणाली, खूप मोठे उपकार केलेत माझ्यावर, पण आज मला फक्त आधार नकोय, तर तुझी साथ हवी. मी काही तरी बोलायला लागलो, पण तिने माझे ओठ बोटांनी सलकेच थांबवले. आज फक्त भावनांना बोलू दे. रोहित. त्या रात्री पहिल्यांदा तिने स्वतःला माझ्या हवाली केलं आणि मीही स्वतःला तिच्या प्रेमात हरून बसलो. बाहेर थंड वारा होता. पूर्ण घर शांत होतं. आम्ही एकमेकांसमोर उभे होतो. तिच्या डोळ्यात ओढ होती आणि संकोच होता. ती माझी अगदी जवळ उभी होती. मी हळूच तिच्या हातावर हात ठेवला. ती काही बोलली नाही. प्रिया. मी कुजबुजलो. तिने माझ्या डोळ्यात पाहिलं. रोहित, आपण हे योग्य आहे का? तिचा आवाज थरथरत होता. मी तिच्या केसातून हात फिरवला आणि विचारलं, तुला असं वाटतंय का आपण चुकीचं काही करतोय? ती थोडा वेळ गप्प राहिली, मग म्हणाली, नाही, पण मी घाबरलो. तिला हलके जवळ ओढलं. आम्ही दोघं एकमेकांमध्ये हरून गेलो. रात्रभर मी तिला तिच्या दुःखात आधार देत होतो. सकाळ झाली. ती म्हणाली, रोहित, तुम्हाला आधी भेटला असता तर मी तुझ्याशी केव्हाच लग्न केलं असतं, पण ते सुद्धा कसं शक्य झालं असतं? मी गरीब, तुम्ही एवढी मोठी लोक. माझ्या नशिबी देवानं बघा ना काय लिहून ठेवलंय. मी तिला परत जवळ घेतलं. खरंच प्रिया, तू मला आधी भेटली असतीस तर मी तुझ्याशी लग्न केलं असतं. यावरती मात्र खळखळून हसली. अरे वेडा, जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा तू फक्त 17 वर्षाचा होतास. मग कसं झालं असतं आपलं लग्न? मी पण हसायला लागलो. आई बाबाला गावाहून यायला 5 दिवस लागले. तोपर्यंत आम्ही नवरा बायको प्रमाणे राहत होतो. जे स्नेह, आदर, आपुलकी तिला तिच्या घरी भेटली नव्हती, ती मी देत होतो. प्रिया खूप खुश दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. दिवसभर ती माझ्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ घालायची आणि रात्री माझ्या जीवनाचं पुस्तक बनवून मला वाचायची. आजही आमचा प्रवास हा गोडीने आनंदाने फुलत होता. पण तिच्या नवऱ्यात काही बदल झाला नाही. प्रिया माझी एक चांगली मैत्रीण बनली. माझ्या मनातला प्रत्येक विषय मी तिच्याशी बोलत असतो. कितीतरी विषयावर मी तिचं मन मान्य केलं आहे. रोहित आणि प्रियाचे संबंध सुरू होऊन बराच काळ लोटला. 2 वर्ष उलटून गेली होती. रोहित आणि प्रिया यांच्यातील नाते अधोरेखित झाले होते. प्रिया दिवसाला कामाला यायची आणि संध्याकाळी घरी जायची. रोहितच्या आईवडिलांना काहीही कल्पना नव्हती. रोहितने प्रियाच्या मुलगा अर्पितच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतली होती. अर्पित आता चांगल्या शाळेत जाऊ लागला होता. प्रियाचा नवरा सुरेश अजूनही दारूच्या आहारी गेला होता. तो अधूनमधून प्रियाला मारहाण करायचा, पण आता प्रिया हे सगळं सहन करत होती, कारण तिला रोहितचा आधार होता. तिच्या मनात एक विश्वास होता की कधीतरी या सगळ्यातून मार्ग निघेल. एके दिवशी संध्याकाळी रोहितला फोन आला. प्रिया रडत होती. रोहित, सुरेशचा मोठा अपघात. रोहितने लगेच गाडी काढली आणि हॉस्पिटलच्या दिशेने धाव घेतली. हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत सुरेशचा मृत्यू झाला होता. दारूच्या नशेत असताना त्याने आपली गाडी एका ट्रकमध्ये जोरदार धडक होती. डॉक्टरने सांगितलं त्याला वेळेत रुग्णालयात आणलं असतं तर कदाचित पूर्ण, पण खूप उशीर झाला. प्रिया ऐकून जमिनीवर कोसळली. तिचे डोळे कोरडे पडले होते. तिला रडूही येत नव्हतं. रोहितनेही तिला उचलून धरलं. तिच्या मनात अनेक भावना होत्या. तिच्या मुलाचा बाप गेला होता, एक दारुडा, पण तरीही तिच्या आयुष्याचा एक भाग होता. सूरजच्या अंत्यसंस्काराची सगळी व्यवस्था रोहितने केली. प्रियाचे दुसरे सासरे बुवा वृद्ध होते. ते हे धक्का सहन करू शकले नाही. काही दिवसातच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचेही निधन झाले. प्रिया पूर्णपणे एकटी पडली होती. तिच्याकडे आता फक्त तिचा 6 वर्षाचा मुलगा अर्पित होता. सासरच्या घरी तिला कोणी नव्हतं. तिचा स्वतःचा उदरनिर्वाह करणंही अवघड झालं होतं. ती आता दिवसभर रोहितच्या घरी काम करायची, पण रात्री तिला एकटीच्या घरात जाऊन बसावं लागायचं. तिच्या डोळ्यातील चमक हरवली होती. ती आता पूर्वीसारखी हसत नव्हती, गप्पा मारत नव्हती. ती फक्त काम करायची आणि मुलाला घेऊन शांत बसायची. रोहित हे सगळं बघत होता. त्याच्या मनात प्रियाबद्दल प्रेम होतं, करुणा होती, पण त्याच्या मनात एक संकोचही होता. समाज काय म्हणेल, आपले आईवडील काय म्हणतील. प्रिया विधवा झाली होती. तिला पुन्हा आयुष्यात उभं करणं ही त्याची जबाबदारी होती का? पण प्रियाची अवस्था बघून रोहितने एक दिवस निर्णय घेतला. तो रात्री उशिरा प्रियाच्या घरी गेला. प्रिया दारात उभी होती. तिचे डोळे सुजले होते. ती रात्रंदिवस रडत होती. तिने दार उघडलं आणि रोहितला बघितलं. तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले.
रोहितने तिला हातात धरलं आणि म्हणाला, प्रिया पुरे झालं, तू आता एकटी नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. यापुढे तुझी सगळी जबाबदारी माझी आहे. तू आणि अर्पित आता माझी आहात. प्रिया स्तब्ध झाली. तिने रोहितच्या डोळ्यात बघितलं. पण रोहित, तुझे आईबाबा, समाज काय म्हणतील, लोक काय? रोहितने तिचे डोळे पुसत म्हणाला, मला या सगळ्यांची पर्वा नाही. तुझ्या डोळ्यामधले दुःख बघवत नाही मला. आणि हो, मी तुझ्याशी लग्न करणार आहे. प्रिया रडू लागली, पण यावेळी तिचे अश्रू वेगळे होते. तिच्या आयुष्यात पहिल्यांदा कोणी तिच्यासाठी एवढं मोठं पाऊल उचललं होतं. प्रियाच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर 6 महिने उलटून गेले होते. रोहित आणि प्रिया यांच्यातील नाते आता फक्त गुप्त भेटीपुरते मर्यादित नव्हते. रोहितच्या मनात प्रियाबद्दल आदर होता, प्रेम होतं आणि आता तिच्याशी लग्न करायचा निर्धारही होता. एका रविवारची सकाळ होती. घरात शांतता होती. रोहितचे वडील अरुण काका वर्तमानपत्र वाचत बसले होते. आई तो सुमन अरुण कुलकर्णी स्वयंपाक घरातून चहा घेऊन आली. रोहितने हॉलमध्ये येऊन त्यांच्यासमोर बसायचा निर्णय घेतला. आई बाबा, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, रोहितने गंभीर स्वरात सांगितलं. अरुण काकांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवलं. बोल बेटा, काय झालं? रोहित थोडा वेळ श्वास घेतला. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं, पण त्याने सगळं सांगायचं ठरवलं होतं. बाबा, मला प्रियाशी लग्न करायचं आहे. प्रिया आमची मोलकरीण. घरात पिंजऱ्यातल्या पाखरासारखी शांतता पसरली. सुमन ताईच्या हातातला चहाचा कप जमिनीवर कोसळला. अरुण काकाचा चेहरा लालबुंद झाला. काय बोलतोय तू? अरुण काका उठले, उभे राहिले. प्रिया ती विधवा आहे. तिला एक मूल आहे आणि ती आमची मोलकरीण आहे. बाबा, ती फक्त नोकर नव्हती, ती एक स्त्री आहे, एक आई आहे आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या प्रेमाची पात्र आहे. सुमनताई तिथेच तिजून उभ्या होत्या. रोहित, तू वेडा झालायस का? आपल्या कुळात असं कधीच झालं नाही. एका कामवाली बाईशी लग्न. लोक काय म्हणतील? आमचं समाजातील स्थान काय होईल? मला लोकांची पर्वा नाही. प्रियाला तिच्या नवऱ्याकडून कसा त्रास झाला, ती कशी एकटी पडली, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ती एक प्रामाणिक चांगली स्त्री आहे. तिच्यात कुठेही दोष नाही. अरुण काकांनी आवाज वाढवला. तिने आमच्या घरकामात करताना तुझ्याशी संबंध ठेवले, ही तिची चालाकी नाही का? आमच्याकडे पैसे आहेत म्हणून ती आपला पाय आमच्या घरात अडकून पाहते. रोहित, तिच्या चेहऱ्यावर राग आला. बाबा, असं बोलू नका. प्रियाबद्दल ती तशी स्त्री नाही. आमच्यातले संबंध प्रामाणिक आहे. मी तिच्याशिवाय राहू शकत नाही आणि तिच्याशी लग्न करणारच. मग जा घरातून जा. अरुण काकांनी धमकी दिली. तू जर तिच्याशी लग्न केलंस तर तुझ्या माझ्याशी कुठलाही संबंध नाही. हे घर, ही संपत्ती सगळं विसर. तू आमचा मुलगा नाहीस. रोहित हे ऐकून स्तब्ध झाला. सुमनताई त्याला समजावू लागल्या. रोहित बेटा, आम्ही तुझ्यासाठी चांगलं बोलतोय. तुला एवढं मोठं घर, संपत्ती सगळं मिळणार आहे. एक गरीब विधवा मोलकरणीशी लग्न करून तू तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून घेणार आहेस का? कृपया आमचे ऐक. नाही आई, मी तुमचं ऐकणार नाही. प्रिया ही गरीब नाही किंवा तिच्यात कुठलाच कमतरता नाही. तुम्ही तिला फक्त मोलकरीण म्हणून बघता, पण मी तिला एक माणूस म्हणून बघतो, एक स्त्री म्हणून बघतो आणि मी तिच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. रोहितच्या आईवडिलांनी त्याला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला. कुटुंबातील मोठ्या माणसांना बोलावले. काका, मामा सर्वांनी रोहितला समजावलं. रोहित, असं करू नकोस. कुणाला कलंक लागेल. ती विधवा आहे. रोहित, तिच्याशी लग्न करणं शास्त्राला धरून नाही. तिच्याकडे मूल आहे. तुला वडील होण्याची जबाबदारी उचलायची आहे का? तुला चांगली श्रीमंती मुलगी मिळेल. तुझ्यासारखा सुरक्षित सुंदर मुलगा कोण नाही घेणार. पण रोहित एकच धरून बसला. मला फक्त प्रिया हवी. तिचं माझं आयुष्य आहे. एक दिवशी रोहितने प्रियाला घरी बोलावलं. आई वडिलांसमोर त्याने तिचा हात धरला. बाबा, आई, ही प्रिया माझी प्रियसी. मी तिच्याशी स्त्रीशी लग्न करणारच. तुमचा आशीर्वाद असेल तर बरं, नाही तर मी तिच्यासोबत राहीन. प्रिया तिथे उभी होती. तिचे डोळे ओलसर होते. तिने हात जोडले. बाबा, आई, मला माहीत आहे मी तुमच्या लायकीची नाही, पण रोहितशिवाय मला कोणीच नाही. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. कृपया मला आशीर्वाद द्या. अरुण काकांनी तिच्याकडे पाहिलं. एका आईचं हृदय जागं झालं. प्रियाच्या डोळ्यातील वेदना, तिच्या नैराग्य चेहरा आणि तिचा रोहितसाठीचं प्रेम, हे सगळं पाहून ते हळू झाले. सुमनताई पुढे आल्या. त्यांनी प्रियाच्या डोळ्यातले अश्रू पुसले. बेटा, तू आमच्या घरची काम करतेस. मी तुझ्या चरित्र्यावर कधीच शंका घेतली नाही, पण हे लग्न समाज काय म्हणेल याची मला भीती वाटते. समाज नेहमी बोलतो आई, पण समाज आपल्या सुखदुःखात नाही. आपण सुखी राहायचं की समाजाच्या नजरेला डोळे लावून राहायचं? रोहितने विचारलं. शेवटी हार पत्कारली. अरुण काकांनी खोल श्वास घेतला. त्यांनी रोहितकडे पाहिलं आणि मग प्रियाकडे. तुझं प्रेम खरं आहे का रोहित या मुलीशी? होय बाबा. प्रामाणिक? तू आमच्याशी शिवाय राहू शकशील का? सगळी सुखं सोडून? होय बाबा. प्रिया हीच माझी सुख आहे. अरुण काकांनी डोळे मिटले. काही क्षण शांतता होती. मग त्याने डोळे उघडले. ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर लग्न कर, पण आम्ही आशीर्वाद देतो. आमच्या पायावर उभं राहा. समाजाला उत्तर द्यायची ताकद तुमच्यात असेल तर कर. सुमनताई रडू लागल्या, पण त्यांच्या डोळ्यात संपत्ती होती. बेटा प्रिया, ये माझ्याजवळ. तू आता माझी सून आहेस. प्रिया रडत सुमनताईच्या पाया पडली. त्या क्षणी घरात प्रेमाचं वातावरण पसरलं. रोहितच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
रोहितच्या आईवडिलांनी आता मनापासून या लग्नासाठी तयारी सुरू केली. प्रियाला पारंपरिक पद्धतीने नवीन कपडे दागिने घेऊन दिले. तिचा मुलगा अर्पित आता रोहितच्या आईवडिलांचा लाडका नातू बनला. लग्नाचा दिवस उजाडला. चांगला मुहूर्त होता. रोहितने पांढरा शेरवानी नेसली होती. तो दिवा पेटून उभा राहिला होता. प्रिया लाल रंगाच्या साडीत मोहक दिसत होती. तिने अगदी साधा पण सुंदर मेकअप केला होता. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. मंत्र उच्चार सुरू झाले. पंडितजी मंत्र म्हणत होते. रोहित आणि प्रिया सप्तपदी घेत होते. अर्पित तिथेच बसून हे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं. त्याला नवीन बाबा मिळणार होता. सुमनताईंनी प्रियाच्या कपाळावर कुंकू लावलं. बेटा, आता तू माझी लेक आहेस. त्या दोघी भेटल्या. अरुण काकांनी रोहितच्या पाठीवर हात ठेवला. बेटा, आनंदी राहा. आम्ही तुझ्या सोबत आहोत. लग्नानंतर प्रिया आता कामवाली बाई नव्हती. ती रोहितची पत्नी होती. रोहितच्या घराची संस्कारी सून होती. तिने पदर नीट ओढला होता. ती सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. अर्पित आता रोहितला बाबा म्हणू लागला. रोहितने प्रियाला शिकवायला सुरुवात केली. प्रियाला शिकायची खूप आवड होती, पण संधी मिळत नव्हती. आता ती फायनलची परीक्षा देणार होती. रोहितच्या मदतीने ती चांगली शिकू लागली. अर्पित आता रोहितच्या प्रेमात पडत होता. रोहित त्याला शाळेत सोडायचा. संध्याकाळी घेऊन यायचा. दोघे खेळायचे, गप्पा मारायचे. प्रिया रोहितच्या आईसोबत स्वयंपाक करू लागली. तिने सासूच्या हाताचा पदधाराची चव आत्मसात केली. घरात आता प्रसन्न वातावरण होतं. रोहितचे मित्र आणि नातेवाईक हळूहळू या नात्याला स्वीकारू लागली. प्रियाच्या वागण्याने, तिला प्रेमळ स्वभावाने सगळ्यांना ती आवडू लागली. कोणी म्हणायचं रोहितने चांगली पत्नी निवडली आहे. एकदा प्रियाने रोहितला विचारलं, तुला माझ्याशी लग्न करायचं होतं तेव्हा एवढा संघर्ष पत्करून मी तुझ्या लायकीचे आहे का? रोहितने तिला कडकडून मिठी मारली. प्रिया, तू माझ्या लायकीची नाहीस, तर मी तुझ्या लायकीचा आहे. तू माझ्या आयुष्यातील आलीस तेव्हापासून मी खरं प्रेम शिकलो. तू मला आधार दिलास, विश्वास दिला. तुझ्यासारखी पत्नी मिळणे हे माझं भाग्य आहे. प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने रोहितच्या हाताचा बोटात मंगळसूत्र निहाळलं. मी तुझ्यासाठी सगळं काही करेन रोहित. प्रेम करेन, सेवा करेन, तुझ्या कुटुंबाची काळजी घेईन. रोहित आणि प्रियाचा संसार आता खूप सुखात चालला होता. अर्पित आता मोठा झाला होता. तो रोहितला बाबा म्हणत अभिमान बाळगत होता. लग्नाला 3 वर्ष झाली होती. रोहित, प्रिया आणि अर्पित याचा संसार दिवसेंदिवस अधिक सुंदर होत होता. प्रिया आता शिक्षण पूर्ण करून गावातील महिलांना मोफत शिकवू लागली होती. तिच्या स्वभावाने संपूर्ण गाव जिंकले होते. एकेकाळी ज्या लोकांनी तिच्यावर टीका केली होती तेच आता तिचं कौतुक करत होते. पण येतेने त्यांच्या प्रेमाची अजून एक मोठी परीक्षा ठेवली होती. एका रात्री जोरदार पाऊस सुरू होता. प्रिया गच्चीत उभी राहून पावसाकडे पाहत होती. रोहित शांतपणे तिचे मागे आला. त्याने अलगद तिच्या खांद्यावर शाल ठेवली. थंडी वाजेल तुला, तो हसत म्हणाला. प्रिया मागे वळली आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, तुझ्या प्रेमाची ऊब असेल तर मला कोणतीच थंडी लागत नाही. रोहितने तिचा हात हातात घेतला. पावसाच्या सरीमध्ये दोघे काही क्षण एकमेकांमध्ये पाहत राहिले. त्या क्षणी शब्दांची गरज नव्हती. रोहितने तिच्या कपाळावर प्रेमाचे चुंबन घेतलं. प्रियाच्या डोळ्यात पुन्हा आनंदाश्रू आले. मी मागच्या जन्मी खूप पुण्य केलं असावं म्हणून तू मला मिळालास, ती हळू आवाजात म्हणाली. रोहित हसला. नाही प्रिया, तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून माझं आयुष्य सुंदर झालं. इतक्यात अर्पित धावत आला आणि दोघांच्या मध्ये उभा राहिला. बाबा, आई, मला पण मिठी मारा. दोघेही हसले आणि तिघांनी एकमेकांना मिठी मारली. ते दृश्य पाहून सुमनताईच्या डोळ्यातही आनंदाश्रू आले. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांच्या आयुष्यात एक अनपेक्षित वादळ आलं. घरासमोर एक काळी महागडी कार येऊन थांबली. त्यातून एक देखणा, श्रीमंत आणि आत्मविश्वासू तरुण खाली उतरला. त्याच्यासोबत 2 वकीलही होते. तो सरळ घरात आला. इथे प्रिया राहते का? त्याने विचारलं. प्रिया बाहेर आली. त्या तरुणाला पाहताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तिच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. विक्रम, तू? ती थरथरत म्हणाली. रोहितने आश्चर्याने विचारलं, प्रिया, हा कोण? त्या तरुणाने हलकंसं स्मित केलं. माझं नाव विक्रम देशमुख. प्रिया म्हणाली, चांगलीच ओळखते. घरात एकदम शांतता पसरली. विक्रमने पुढे सांगितलं, आज मी माझा हक्क घ्यायला आलो आहे. हे ऐकताच सगळे आदरले. रोहितने प्रियाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. विक्रमने आपल्या बॅगेतून काही जुनी कागदपत्र बाहेर काढली. प्रिया, तुला आठवतंय ना, तुझ्या वडिलांनी माझ्या वडिलांकडून मोठं कर्ज घेतलं होतं. त्या बदल्यात एक करार झाला होता. त्या करारानुसार तू मोठी झाल्यावर माझ्याशी लग्न करणार होतीस. हा त्या कराराचा पुरावा. अरुण काका संतापले. हे कसले मूर्खपणाचे कागद आहेत? विक्रम शांतपणे म्हणाला, हे न्यायालयात नोंदवलेले आहेत. रोहितच्या मनात पहिल्यांदाच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्याने प्रियाकडे पाहिलं. प्रिया, हे खरं आहे का? प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हो, पण मी कधीच त्या लग्नाला तयार नव्हते. बाबांनी गरिबीमुळे सही केली होती. नंतर बाबांचं निधन झालं आणि मी ते सगळं विसरून गेले. मी तुला सांगण्याचं धाडस करू शकले नाही. रोहित काही क्षण गप्प राहिला. त्याच्या मनात हजारो विचार सुरू झाले. विक्रम पुन्हा बोलला, मी आजही अविवाहित आहे, कारण मी माझं वचन पाळलं. आता प्रिया माझ्यासोबत येणार हे ऐकताच अर्पित धावत येऊन रोहितचा हात घट्ट पकडला. नाही, माझी आई कुठेही जाणार नाही. माझे बाबा तिला कोणालाही देणार नाहीत. त्या छोट्याशा
मुलाचे शब्द ऐकून प्रियाचा बांध फुटला. ती रडत रोहितच्या मिठीत शिरली. मी फक्त तुझे आहे रोहित, मला कुठेही जायचं नाही. विक्रम काही क्षण त्या दृश्याकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित उमटलं. मग तो म्हणाला, ठीक आहे, पण अजून माझा खरा हेतू तुम्हाला माहीत नाही. मी उद्या पुन्हा येईन तेव्हा असा एक सत्य उघड करीन की तुमच्या संसाराचा पाया आदरेल. एवढं बोलून विक्रम वळला आणि कारमध्ये बसून निघून गेला. त्याच्या शेवटच्या शब्दांनी संपूर्ण कुलकर्णी कुटुंबाच्या मनात भीतीचं सावट पसरलं. रोहितने प्रियाचा हात घट्ट धरला. काहीही झालं तरी मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. पण प्रियाच्या मनात मात्र एकच गुपित धगधगत होतं, जे तिने आजपर्यंत कुणालाच सांगितलं नव्हतं. आणि ते गुपित उघडलं तर त्यांच्या प्रेमाची सर्वात कठीण परीक्षा सुरू होणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळपासून कुलकर्णी कुटुंबाच्या घरात तणावाचं वातावरण होतं. प्रिया रात्रभर झोपू शकली नव्हती. रोहित मात्र तिच्यासोबत खंबीरपणे उभा होता. तो वारंवार एकच गोष्ट सांगत होता, प्रिया, काहीही झालं तरी मी तुझ्यावरचा विश्वास कधीच ढळू देणार नाही. प्रियाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ती म्हणाली, रोहित, जर मी तुला हे सगळं आधी सांगितलं असतं तर कदाचित आज वेळ आली नसती. रोहितने तिचे अश्रू पुसले. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य आपण दोघं मिळून घडवू शकतो. इतक्यात घराबाहेर पुन्हा तीच काळी कार येऊन थांबली. विक्रम घरात आला. त्याच्यासोबत यावेळी एक वयोवृद्ध गृहस्थ आणि एक महिला होती. घरातील सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. विक्रम शांतपणे म्हणाला, आज मी सत्य सांगायला आलो आहे. त्याने त्या वृद्ध गृहस्थाकडे पाहिलं. ही आहेत ॲडव्होकेट देशपांडे आणि या आहेत माझी आई. ॲडव्होकेट देशपांडे यांनी कागदपत्र टेबलावर ठेवली आणि म्हणाले, त्या जुन्या कराराला आज कोणतीही कायदेशीर किंमत नाही. तो केवळ कर्जाच्या दबावाखाली करण्यात आला होता. अशा प्रकारचा विवाहाचा करार कायद्याने ग्राह्य धरला जात नाही. हे ऐकताच सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण रोहितने विक्रमकडे पाहत विचारलं, मग तू काल असं का बोललास? विक्रम काही क्षण शांत राहिला. मग तो प्रियाकडे पाहून म्हणाला, कारण मला खात्री करून घ्यायचं होतं की तुमचं प्रेम खरं आहे, इतकं मजबूत आहे का. मला पाहायचं होतं की रोहित तुझ्यावर विश्वास ठेवतो की नाही. अरुण काका संतापले. लोकांच्या भावना खेळणं तुला योग्य वाटलं? विक्रमने मान खाली घातली. नाही काका, माझी चूक झाली, पण माझं ऐका. तो पुढे म्हणाला, काही महिन्यापूर्वी मला कळलं की प्रिया आज सुखी संसार करत आहे. मला तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं. उलट माझ्याकडे तिच्यासाठी एक मोठी बातमी आहे. सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. विक्रमने एक फाईल प्रियाच्या हातात दिली. तुझ्या वडिलांनी कर्ज फेडण्याआधीच आमच्या वडिलांकडे काही शेती आणि एक घर गहाण ठेवलं होतं. माझ्या वडिलांनी मृत्यूपूर्वी मला सांगितलं होतं की जर प्रिया कधी भेटली तर तिची संपत्ती तिलाच परत कर. प्रिया थरथरत्या हातांनी कागदपत्र उघडू लागली. त्यात तिच्या वडिलांच्या नावाची जमीन आणि जुनं घर तिच्या नावावर हस्तांतरित केल्याची नोंद होती. ती अवाक झाली. हे खरं आहे. विक्रमच्या आईने पुढे येऊन तिच्या डोक्यावर हात ठेवला. हो बाळ, तुझ्या वडिलांनी कोणाचं वाईट केलं नव्हतं. परिस्थिती वाईट होती. आम्हाला हे ओझं आयुष्यभर वाटत राहिलं. आज ते उतरवायला आलो आहोत. प्रियाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने विक्रमच्या आईच्या पाया पडत आभार मानले. विक्रमने रोहितकडे पाहत हात पुढे केला. मला माफ करशील? रोहितने क्षणाचाही विलंब न करता त्याचा हात हातात घेतला. चूक मान्य करणारा माणूस मोठा असतो. घरात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. पण नियतीने अजून एक सुंदर आश्चर्य त्यांच्यासाठी राखून ठेवलं होतं. काही दिवसांनी प्रिया सतत थकलेली दिसू लागली. सुमनताईंनी तिला डॉक्टरकडे नेलं. तपासणीनंतर डॉक्टर असत बाहेर आल्या. अभिनंदन, तुमच्या घरी लवकरच नवीन पाहुणा येणार आहे. काही क्षण प्रियाला काहीच सुचलं नाही. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. रोहितला ही बातमी समजताच त्याने प्रियाला आनंदाने मिठी मारली. आपल्या प्रेमाची ही सर्वात सुंदर भेट आहे. अर्पित धावत आला. आई, मलाच भाऊ होणार आहे की बहीण? सगळे हसले. रोहितने त्याला उचलून घेतलं. जे येईल ते आपल्या घराचं भाग्य असेल. अर्पित आनंदाने टाळ्या वाजवू लागला. मी त्याचा सर्वात चांगला मोठा भाऊ बनेन. अरुण काका आणि सुमनताईच्या डोळ्यात समाधान झळकत होतं. एकेकाळी समाजाच्या भीतीने त्यांनी ज्याला नाकारलं होतं, तीच प्रिया आता त्यांच्या घरात खरंच सौख्य बनली होती. त्या रात्री गच्चीवर उभे राहून रोहित आणि प्रिया चांदण्याकडे पाहत होती. रोहितने तिचा हात हातात घेतला आणि हळूच प्रियाला म्हणाला, प्रिया, प्रत्येक वादळानंतर इंद्रधनुष्य येत म्हणतात. आपल्या आयुष्यात इंद्रधनुष्य म्हणजे तू. अर्पित, आता आपल्या येणाऱ्या बाळाचं रस हास्य. प्रिया आता आमच्या खांद्यावर डोकं ठेवत असली. तिला आता खात्री झाली होती की प्रेम केवळ दोन हृदयांनी नाही तर संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याची ताकद ठेवतं. प्रियाच्या गर्भधारणेचा 7वा महिना सुरू झाला होता. संपूर्ण कुलकर्णी कुटुंब तिची काळजी घेत होतं. रोहित तर तिच्या प्रत्येक गोष्टीसाठी कडे लक्ष द्यायचा. सकाळी तिच्यासाठी स्वतः नाश्ता बनवायचा, औषध वेळेवर द्यायचा आणि रात्री उशिरापर्यंत तिच्याशी गप्पा मारत बसायचा. अर्पितही आईच्या पोटावर हात ठेवून बाळाशी बोलायचा, लवकर ये रे, मी तुझ्यासोबत खूप खेळणार आहे. घरात आनंदाचं वातावरण होतं. पण एका संध्याकाळी रोहित ऑफिसमधून घरी परतत असताना त्याच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल आला आणि व्हिडिओ सुरू होताच त्याच्या चेहऱ्यावर हास्य नाहीसं झालं.
त्या व्हिडिओमध्ये प्रिया एका अनोळखी पुरुषासोबत बोलताना दिसली. व्हिडिओ असा संपादित केला होता की दोघांमध्ये काहीतरी गुप्त संबंध असल्याचा भास होत होता. त्यासोबत एक मेसेज होता, तुझी पत्नी दिसते तितकी निष्पाप नाही, अजून पुरावे हवे असतील तर तयार राहा. काही क्षण रोहितच्या मनात शंका डोकावली, पण लगेच त्याने स्वतःला सावरलं. नाही, माझी प्रिया अशी असू शकत नाही. तो थेट घरी गेला. प्रियाने त्याचा उतरलेला चेहरा पाहिला. काय झालं? रोहितने काही न लपवता तो व्हिडिओ तिला दाखवला. व्हिडिओ पाहताच प्रियाचा चेहरा पांढरा फटक पडला. हा माणूस, ती थरथरत्या आवाजात म्हणाली, हा माझ्या पहिल्या नवऱ्याच्या गावातला आहे. मी विधवा झाल्यानंतर त्याने मला अनेकदा त्रास दिला होता. मी त्याच्याशी कधीच संबंध ठेवले नाहीत. हा व्हिडिओ खोटा आहे. रोहितने तिच्या हातात घेतले. आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तेवढ्यात पुन्हा मोबाईल वाजला. यावेळी व्हिडिओ कॉल आला होता. स्क्रीनवर तोच अनोळखी माणूस दिसला. तो मोठ्याने हसू लागला. रोहित, अजून सुरुवात आहे. तुझं कुटुंब उद्ध्वस्त करूनच थांबेन. रोहित रागाने म्हणाला, कोण आहेस तू? तो माणूस म्हणाला, माझं नाव राघव आहे. प्रियाने माझा अपमान केला होता. आता मी तिचं सुख हिरावून घेणार. कॉल कट झाला. घरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. दुसऱ्या दिवशी रोहितने पोलिसांत तक्रार दिली. तपास सुरू झाला, पण राघवचा काहीच मागमूस लागला नव्हता. त्याच दरम्यान प्रियाच्या नावाने सोशल मीडियावर खोटी बदनामी सुरू झाली. गावात पुन्हा कुजबूज सुरू झाली. लोक काय म्हणू लागले, जिथे धूर असतो तिथे आग असतेच. हे ऐकून प्रिया खचून गेली. ती स्वतःला खोलीत बंद करून रडू लागली. रोहित आत गेला. त्याने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला, लोकांचं काम बोलणं आहे, माझं काम तुझ्यावर विश्वास ठेवणं आहे. प्रिया त्याच्या मिठीत रडू लागली. त्याच रात्री अर्पितने आपल्या खोलीच्या खिडकीतून काहीतरी विचित्र पाहिलं. घराबाहेर एक माणूस उभा होता. त्याचा काळा हूड घातला होता आणि तो सतत घराकडे पाहत होता. अर्पित घाबरून ओरडला. सगळे बाहेर धावले, पण तो माणूस अंधारातून पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर एक छोटासा डबा ठेवलेला दिसला. सगळे घाबरले. रोहितने काळजीपूर्वक तो उघडला. आत एक छोटंसं बाळाचं खेळणं होतं आणि त्याखाली एक चिठ्ठी त्यावर लाल अक्षरात लिहिलं होतं, हे खेळणं आज भेट आहे, पण तुझं बाळ या जगात येण्याआधी मी तुमचं सुख आणि हे सगळं कायमचं संपवेन. ते शब्द वाचताच प्रियाच्या हातातून चिठ्ठी खाली पडली. रोहितने लगेच तिला आधार दिला, पण घराच्या गेटच्या बाहेर उभा असलेला एक माणूस दुरून हे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक स्मित होतं आणि त्याच्या हातात कुलकर्णी कुटुंबाचा अनेक वर्षापूर्वीचा एक जुना फोटो होता. त्या फोटोमध्ये रोहितचे वडील अरुण काका आणि तो रहस्यमय माणूस एकत्र उभे होते. म्हणजेच हा शत्रू फक्त प्रियाच्या भूतकाळातून नव्हे, तर रोहितच्या कुटुंबाच्या अनेक वर्षापूर्वीच्या एका गुपितातून परत आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहितने तो जुना फोटो अरुण काकासमोर ठेवला. फोटो पाहताच त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. सुमनताईंनी काळजीने विचारलं, अहो, हा माणूस कोण आहे? अरुण काका काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, आजपर्यंत मी हे गुपित कुणालाच सांगितलं नव्हतं, पण आता सत्य सांगण्याची वेळ आली आहे. सगळे त्यांच्या भोवती बसले. अरुण काका सांगू लागले, 20 वर्षापूर्वी मी आणि राघवचा वडील एकत्र व्यवसाय करत होतो. एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. लोकांनी माझ्यावर खोटा आरोप केला की मी त्यांना फसवलं, पण न्यायालयाने मला निर्दोष ठरवलं. तरीही राघवने लहानपणापासून मनात सूड बाळगला. त्याला वाटत होतं की मी त्याच्या वडिलांचा विश्वासघात केला. रोहित शांतपणे सगळं ऐकत होता. त्याला आता समजलं की हा हल्ला प्रियावर नसून संपूर्ण कुटुंबावर होता. त्याच दिवशी पोलिसांचा फोन आला. राघवचा मोबाईल सिग्नल एका जुन्या फार्म हाऊसजवळ सापडला होता. रोहित, पोलीस आणि तरुण काका तिथेच पोहोचले. फार्म हाऊसमध्ये राघव एकटाच बसला होता. त्याच्यासमोर कुलकर्णी कुटुंबाचे फोटो, वर्तमानपत्राच्या कात्रणा आणि अनेक बनावट कागदपत्र पडली होती. पोलिसांनी त्याला घेरलं. राघव मोठ्याने हसू लागला. मी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करणार होतो. रोहित त्याच्यासमोर गेला आणि शांतपणे म्हणाला, सूड घेऊन तुझ्या वडिलांना न्याय मिळणार नाही, पण सत्य स्वीकारलंस तर तुझं आयुष्य नक्की बदलेल. राघवच्या डोळ्यात अश्रू आले. अनेक वर्षाचा राग, द्वेष आणि वेदना त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्याने मान खाली घातली. मी चूक केली, प्रियाला बदनाम केलं, तुमच्या कुटुंबाला त्रास दिला, मला माफ करा. पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयात त्याने स्वतःचा गुन्हा कबूल केला. त्याने बनावट व्हिडिओ तयार केल्याच्या खोट्या अफवा पसरवल्याची आणि धमक्या दिल्याची कबुली दिली आणि न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली. काही महिन्यांनी प्रियाची प्रसूतीची वेळ आली. संपूर्ण कुटुंब रुग्णालयात चिंतेने वाट पाहत होतं. काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आले आणि असत म्हणाल्या, अभिनंदन, गोंडस मुलगी झाली आहे. आनंदाने सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. रोहित आत गेला. प्रियाने आपल्या हातात लहानशा बाळाला धरलं होतं. रोहितने दोघांकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाला, आज माझं जग पूर्ण झालं. अर्पित धावत आत आला. त्याने आपल्या छोट्या बहिणीचा हात अलगद धरला आणि असत म्हणाला, मी कायम तिचं रक्षण करेन. सुमनताईंनी नातीला कुशीत घेतलं. अरुण काकाच्या डोळ्यात समाधान होतं. ते म्हणाले, समाजाची भीती बाळगून आम्ही एकदा मोठी चूक करणार होतो, पण आज समजलं की माणसाची किंमत त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या स्वभावाने ठरते. काही दिवसांनी घरात नामकरणाचा सोहळा झाला. मुलीचं नाव आश्वी ठेवलं गेलं, कारण ती त्याची आयुष्यात आशेचा नवीन किरण बनून आली होती.
गावातील तेच लोक जे एकेकाळी प्रियाला कुजबूज करत होते आज तिच्या प्रेमळ स्वभावाचं कौतुक करत होते. प्रिया आता गावातील गरजू महिलांसाठी शिक्षण आणि स्वावलंबनाचे वर्ग चालवत होती. रोहित तिच्या प्रत्येक कामात खंबीरपणे साथ देत होता. अर्पित अभ्यासात हुशार होत होता आणि आपल्या लहान बहिणीवर जीवापाड प्रेम करत होता. एके संध्याकाळी घराच्या अंगणात सगळे एकत्र बसले होते. सूर्यास्ताच्या सोनेरी किरणांनी वातावरण उजळलं होतं. प्रिया रोहितच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, त्या दिवशी तू माझ्यावर विश्वास ठेवला नसतास तर आज हे सुख पाहायला मिळालं नसतं. रोहित हसला आणि म्हणाला, खरं प्रेम हे शंकेवर नाही विश्वासावर उभं असतं आणि विश्वास असेल तर कोणतंही वादळ संसार मोडू शकत नाही. दोघांनी एकमेकांचा हात घट्ट धरला. समोर अर्पित आणि अश्वी अंगणात खेळत होते. सुमनताई आणि अरुण काका त्यांच्या खेळाकडे पाहून हसत होते. त्या घरात आता ना भूतकाळाची भीती होती ना समाजाची चिंता. फक्त प्रेम, विश्वास आणि आदर, एकमेकांसाठी जगण्याची तयारी होती. अशा प्रकारे अनेक संघर्ष, अश्रू, परीक्षा आणि आनंद अनुभवत रोहित आणि प्रियाची प्रेम कहाणी एका सुंदर, समाधानकारक आणि सुखद शेवटापर्यंत पोहोचली. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.